नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा विषय खूपच महत्त्वपूर्ण आहे। आपल्याकडे शेती उद्योग चालू असतात। शेती उद्योगात पोल्ट्री फार्म, रेशीम उद्योग आणि बरेचसे असे काही उद्योग चालू असतात। त्या संबंधित आर्द्रता हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आर्द्रता नसली ना तर आपल्या प्रत्येक पोल्ट्री असो, रेशीम उद्योग असो याच्यामध्ये रोग येतो आणि आपलं पूर्ण 100% नुकसान होऊ शकतं। यापर्यंत आपलं या आर्द्रतेचं महत्त्व आहे। तर आपण आपल्या जुगाड पद्धतीनं बरेचसे प्रयोग करून आपण आर्द्रता आणि टेम्परेचर मेंटेन करत असतो। त्यामध्ये या नेटवरती एक ठिबकची नळी बांधून आणि मिनी स्प्रिंकलर लावून, पण यामध्ये टेम्परेचर कंट्रोल होतं। आर्द्रता नसल्यामुळे जे आपण पाला देतो अळीला, हा पाला खूप सुकतो, अळीला खाता येत नाही आणि नंतर ते अळी पानाखाली लपतं आहे आणि तो पाला वाया जातो। वाया गेल्यानंतर बेड जी आहे हा याची साईज वाढते आणि त्याच्यामधून आपल्या अळीला रोग होतो। तर हे असे बरेचसे नुकसान त्याच्यामधून होतात। तर आपण फॉगर का बरं वापरलेले आहेत, तर आपण जे आहे ते टेम्परेचर याच्यामध्ये खूप कमी जास्त कंट्रोल होत नाही, पण 2 ते 3 डिग्री टेम्परेचर कमी होतं आणि जे ह्युमिडिटी जे म्हणतो आपण ज्याला आर्द्रता, ते याच्यामध्ये खूप जास्त होते। म्हणून आपण हे आतल्या साईडला या बाजूने चारी लावलेले आहेत। तर वेळ न गमावता आपण याच्या बाबतीत थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर मी काय केलेलं आहे, 200 लिटरची टाकी आणलेली आहे। याला एक प्री फिल्टर लावलेला आहे। हा 1/4चा पाईप आहे। याला 1/4चा पाईपने इनलेट दिलेला आहे, आउटलेट बी 1/4चं दिलेलं आहे। 1/8चं याच्यामध्ये एक जॉईंट केलेलं आहे आणि याला कनेक्टर थ्रू आरूची मशीन लावलेली आहे आणि या ठिकाणाहून असं हे जे आहे हे फॉगरला लाईन दिलेली आहे। तर फॉगर चालू करण्यापूर्वी आपण याला फ्लॅश मारून घेतो। जसं आपण स्प्रिंकलरला कसं त्याच्यामध्ये कचरा असला तर मागच्या साईडनं त्याला फ्लश करतो, तसं फ्लश करूनच याला चालू करावं। आता बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही आरोची मशीन जी आहे ते लावलेली आहे। तर आरोची मशीन याकरता लावली, माझ्याकडे 24 वोल्ट प्रॉपर बॅटऱ्या पण आहेत आणि पॅनल पण 24 वोल्टचे आहेत माझ्याकडे, 12चे पण पॅनल आहेत। जे आपल्याला लागतं ते मी सर्व अरेंजमेंट केलेली आहे आणि अडॅप्टर पण 24 वोल्टचे लाईट पण आहे माझ्याकडे। तर हे सर्व असल्यामुळे मी आरोची मशीन लावलेली आहे। पण तुमच्याकडे 24 वोल्ट उपलब्ध नसलं तर तुम्ही हे डायफ्राम मशीन लावा, जे हे बॅटरीवर पण चालतं आणि याच्यावर 20 फॉगर आपले आरामात चालतात आणि हे बॅटरीवर चालतं। याला आपण 12 वोल्टचं अडॅप्टरवर पण चालू शकतो आणि हे 12 वोल्टची अशी एक सोलर पाटी येतं, याच्यावर पण हे चालू शकतं। तर माझ्याकडे सर्व अवेलेबल असल्यामुळे मी हे डायफ्राम मशीन जे आहे आरोची हे लावलेली आहे। तर तुमच्याकडे जे अवेलेबल ते लावा। तुमच्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी स्वस्त सामान मिळतं ते खरेदी करा, कारण की शेतकऱ्याचा पैसा आपल्यासाठी खूप वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की शेतकऱ्याकडे हे जे अत्याधुनिक यंत्र आहेत हे यांच्याकडे गुंतवणूक खूप करण्यासाठी खूप कमी पैसा आहे। त्याकरता आपण हे जुगाड पद्धतीनं शेतकऱ्यासमोर कमी खर्चात चालू करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या टेक्नॉलॉजी घेऊन। तर तुम्ही शेडमध्ये तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे सुटेबल असणार ते तुम्ही वापरा आणि आपल्या रेशीम अळीला जे आहे ते टेम्परेचर आणि आर्द्रता कशी चांगली देता येईल या फॉगरमुळे ते आपण स्वतः अनुभवा। तर आपण याचा लाईव्ह प्रॅक्टिकल घेणार आहोत। तर आपण टेम्परेचर मीटर आणलेलं आहे, बघू शकता। याच्यामध्ये 36.1 तापमान आहे आणि 22% आर्द्रता आहेत। 22-27% आर्द्रता झालेली आहे थोडासा वारा आल्यामुळे। तर हे 36-27 असे याप्रमाणे रीडिंग आहे। आपण आता हे जे मशीन आहे मी या ठिकाणाहून एक अडॅप्टर लावून, हे बघू शकता, या ठिकाणाहून 24 वोल्टचा DC सप्लाय या ठिकाणाहून आणून या ठिकाणी असं आणलेलं आहे। याला एक स्विच पण मी लावणार आहे, कारण की मला हे याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि मला याची जागा पण हलवता आली पाहिजे। आता हे मशीन चालू झालेली आहे, बघू शकता, हे मशीन चालू झालेली आहे आणि हे आपण आपल्या पद्धतीनं जसं आपल्याला शेडमध्ये आपल्याला वातावरण पाहिजे तसं आपण याला टायमर पण लावू शकतो। आता हे बघू शकता तुम्ही, हे फॉग चालू झालेला आहे, खूपच सूक्ष्म फॉग आहे, आपल्याला दिसणार पण नाही आणि गारवा पण चालू झालेला आहे। या ठिकाणून बघू शकता तुम्ही, या ठिकाणून आपल्याला खूप सूक्ष्म तुषार उडताना दिसत आहेत, हे बघू शकता तुम्ही। हे बघू शकता किती सूक्ष्म तुषार याच्यामधून उडतात आणि आपण 2 ते 3 मिनिटात बघूया की आपल्या टेम्परेचर मीटरमध्ये काय फरक पडतो।
तर हे बघा मित्रांनो, 29.1 आणि 70% आर्द्रता झाली आहे 10 मिनटामध्ये. 75%, 70, 75% 10 मिनटामध्ये फॉगरचा बघू शकता तुम्ही. 34 वरून 29 आणि जी आर्द्रता आहे ते 75% याप्रमाणे आपण मीटरमध्ये पाहिलेली आहे. बघू शकता तुम्ही. 24 वोल्टच्या अडॅप्टरवर मशीन मी चालवलेली आहे आणि हे बघू शकता की सूक्ष्म एकदम फॉगर येत आहे. बघू शकता कसे पावसाळ्यासारखं हिमालयासारखं वातावरण झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीनं चालवायचं असेल त्या पद्धतीने चालवा. आता माझा एक बॅच चालू झाल्यानंतर जे ठिबकची नळी आहे नवीन शेतकऱ्यासाठी राहणार आहे. ठिबकची नळी आपल्या नेटवरती बांधल्यावर किती टेम्परेचर कमी होतं आपण हे टेम्परेचर मीटरवर बघूया आणि वरती मिनी नोझल चालू केल्यानंतर ते टेम्परेचर किती कमी होतं ते बघूया. तर याच्यानंतर चॉकी संबंधित व्हिडिओ येणार आहेत. उन्हाळ्यामध्ये चॉकी आपण कशी बनवायची असते हे या संबंधित व्हिडिओ येणार आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. या बाबतीत तुम्हाला काही शंका असली आणि काही त्याच्यामध्ये टेक्निकल माहिती लागली तर तुम्ही कमेंटवर करू शकता. आणि हे जे सामान आहे हे तुमच्या लोकल मार्केटमधून कोणत्याही ठिकाणून तुम्हाला चांगल्या क्वालिटी सामान मिळालं आणि कमी पैशात मिळालं तर ते त्या ठिकाणूच तुम्ही खरेदी करा. आणि याचा जो फॉगरचा पुरेपूर उपयोग या उन्हाळ्यामध्ये घ्या, कारण की यंत्रीकरणाशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला. आणि यंत्र हे मानवापेक्षा कधीही कंटिन्युअसली चालत राहतं आणि मानवाचं याप्रमाणे काम करणं काही शक्य नाही आहे. आणि आपल्याकडे बघू शकता मजुरीला माणसं पण मिळत नाही आहेत. तर हे जे कामं आहेत हे खूप दूरवरचा विषय आहे. तर हे छोटे छोट्या मशीन अशा लावून आपण आपलं चांगल्या पद्धतीचं शेडमध्ये टेम्परेचर आणि आर्द्रता मेंटेन करूया आणि चांगलं रेशीम उद्योगात उत्पन्न काढूया. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.